या घटनेने संपूर्ण देश हादरून गेलेला आहे। ही घटना बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल की या व्यक्तीला त्वरित फाशी दिली गेली पाहिजे। याने मुलासोबत काय काय केलेलं आहे ते पाहून तुमच्या तळपायाच्या आगमस्तकाला जाईल। नक्की घटना काय आहे ते पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर S24 लाईव्ह टीव्ही या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। आजची जी खरी घटना मी तुम्हाला सांगणार आहे हे खऱ्या घटनेवर आधारित आहे। उत्तर प्रदेश अजमगढ जिल्ह्यातील सिधारी पोलीस ठाण्याच्या परिसरातील सिधारी ठाण्यापासून सुमारे 500 मीटर दूर हायडल चौक आहे आणि हायडल चौक हा पठाण टोलामध्ये आहे। पठाण टोलामध्ये राहणारा एक व्यक्ती ज्याचं हार्डवेअरचं दुकान आहे त्याचं नाव मुकर्रम आहे। मुकर्रमची पत्नी 24 सप्टेंबर 2025 च्या सायंकाळी सुमारे पहाटेचे 5:30 सुमारास आपले पती म्हणजेच मुकर्रमला फोन करते। मुकर्रमला फोन करून ती म्हणते की आमचा मुलगा शहाजेब खूप उशिरा दिसत नाहीये, तू बघ आणि सांग की तो तुझ्याकडे आहे का, आसपास आहे का किंवा मेळ्यात गेला आहे का। जशी तिची पत्नी जैसमिन खातूननेही बोलला, मुकर्रम म्हणाला की काळजी करू नकोस, मी लगेच बघतो। ते मेल्यावर जातात आणि चारही बाजूने त्या मुलाला शोधतात पण तो दिसत नाही। नंतर दुकान बंद करून ते घरी येतात आणि मुलाला जिथून जिथे ये जाता होता तिथून शोधत राहतात। इतरांनाही विचारतात, बेटा तू माझ्या मुलाला पाहिलास का शहाजेब? ज्याने ज्याने पाहिले त्याने त्याबद्दल माहिती दिली। ही माहिती घराबाहेर पडून शेजाऱ्यांपर्यंत आणि पुढे पोहोचते। लोक परतपाल करतात की गोष्ट वाईट होऊ नये, कोणी मुलाला फार दूर नेऊन टाकू नये, म्हणून त्यांनी सल्ला केला की पोलीसकडे जाऊन तक्रार दाखवावी। त्यामुळे मुकर्रम लगेच जवळच्या सिधारी पोलीस ठाण्यात जातो आणि म्हणतो की साहेब आमचा मुलगा संध्याकाळी पहाटेचे 5:30 पासून गायब आहे, सापडत नाही। आम्ही सारे प्रयत्न केलेत, आता तुम्ही शोधा। पोलिसांनी प्रारंभी सांगितलं की तो कदाचित जवळपास फिरत असेल, मेळ्यात जाऊन बघा, अधिक चिंता करण्याची गरज नाही। जास्त दाब देत असता पोलीस म्हणाले की कमीत कमी 24 तासांनी तपास होऊ शकतो, घरात जे करायला शक्य असेल ते कराच, आम्हीही शोधू। त्यानंतर त्या मुलाचे फोटो काढून सोशल मीडियावर विविध ग्रुप्समध्ये टाकण्यात आले की हा मुलगा गायब आहे, कुणाकडे माहिती असेल तर सांगा। फोटो पसरत गेले, ज्यांना माहिती हवी होती त्यांनी देण्याचा प्रयत्न केला पण काहीही मिळालं नाही। 24 सप्टेंबरची संपूर्ण रात्र तो मुलगा शोधण्यात गेली। पुढचा दिवस म्हणजे 25 सप्टेंबर 2025 आणि सकाळ सुमारे 7 वाजताच्या सुमारास मुकर्रमच्या मोबाईलवर एक फोन येतो। फोन करणाऱ्याने सांगितलं की तुमचा मुलगा सुरक्षित हवा असेल तर 12 लाख रुपये व्यवस्था करा, दिलेल्या वेळेप्रमाणे पैसे ठेवा, नाहीतर तुमचा मुलगा मरण पावेल। सकाळी 7 वाजता हा फोन मिळाला। पालकाने रिस्क घेतला नाही, तो धावत नजीकच्या पोलीस ठाण्यात गेला आणि म्हणाला की माझ्या मुलाची जीव धोक्यात आहे। पोलिसांनी हा नंबर सर्व्हिलन्सवर टाकला, कशाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला। नंतर पुन्हा शोध सुरू झाला। बस स्टँड, रेल्वे स्टेशन, जवळच्या जंगलात, आसपासच्या घरी, सर्वत्र शोध सुरू होता। पठाणटोला मागील बाजूस एक गल्ली आहे, अंदाजे 4 फूट रुंद। त्या गल्लीतून एका मोटारसायकलीचा वेगाने येणारा आवाज आला। एका स्त्रीने त्या बाईक पासून वाचण्यासाठी ती भिंतीच्या जवळ उभी राहिली। ती भिंती जवळच्या हातेची होती। जेव्हा ती स्त्री उभी होती तेव्हा हवेतून एक थेंब पडला, तो ब्लडचा थेंब होता। ती वर बघते आणि वर काटेरी झुडपाजवळ किंवा ताराजवळ एक बोरी लटकल्याचे पाहते व बोरीवरून थेट रक्त जात होते, पण रक्त बाउंड्रीच्या आत पडत होते, बाहेर झरू लागत नव्हतं। त्या स्त्रीच्या हातावर रक्ताचा थेंब आला आणि ती हक्की बक्की झाली। ती ओरडली। तिच्या ओरडण्यावर आसपासचे लोक जमा झाले आणि स्त्रीने बोरीकडे पाहिले। सगळ्यांना समजले की काहीतरी मोठी गोष्ट घडली आहे। एक मुलगा 12 ते 15 तासांपूर्वी गायब झाला होता। आता असे दिसत होते की त्याला कुणीतरी मारून बोरीत बांधून तिथे लटवले आहे, काटेरी तारावर। 500 मीटर अंतरावरच पोलीस स्टेशन आहे। पोलिसांना खबर पोहोचली आणि ते आले। पोलिसांनी बोरी उतरवली आणि उघडले, बोरीत मृतदेह होता, 7 वर्षाच्या त्या शहाजेबचा मृतदेह। पोलिसांनी या प्रकरणाला पुरेसे गांभीर्य दिले पाहिजे होते, पण त्यांनी तितके गांभीर्य दाखवले नाही वाटत। त्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक जमा होऊ लागले, घोषणाबाजी सुरू झाली। लोक म्हणू लागले की शेवटचा वेळ शेजारी शैलेंद्र निगम उर्फ पिंटू याच्या बरोबर दिसला होता। जेव्हा पिंटूचे नाव चर्चेत आले तेव्हा सगळे विचार करायला लागले की कस काय। पोलीस त्या घरात चौकशी करायला गेले, ते पाहिले तर घराच्या टोपवर ब्लेडचे निशाण होते। पोलिसांनी अंदाज बांधला की काहीतरी त्या घरातून घडलेलंच आहे। परिस्थिती बिघडू नये म्हणून सुमारे 15 ठाणे आणि किवाटी जवान मोठ्या संख्येने तैनात केले गेले, प्रत्येक पावलावर, जेणेकरून सांप्रदायिक सौहार्द बिघडू नये। मृत बालक इस्लामी कुटुंबाचा होता आणि ज्याच्यावर आगाऊ संशय होता तो हिंदू कुटुंबाचा होता। दोन्ही कुटुंबांची घरे फक्त सुमारे 50 पावलांच्या अंतरावर होती आणि त्या मुलाला शोधत असलेले घर फक्त 20 पावलांवर होते। दरवाजाच्या वर काटेरी तार आणि त्या तारावर बोरी लटकी होती, अगदी जवळ। त्यानंतर पोलिसांनी चौकशी करत कुटुंबियांना ताब्यात घेतले आणि विचारपूस सुरू केली। नंतर शैलेंद्र निगम उर्फ मंटू आणि त्याचा धाकटा भाऊ राजा निगम उर्फ संधी
हे इटोरा जवळील खेमुपूर या गावाजवळ दिसले. पोलिसांनी घेराबंदी केली आणि दावा केला की तिथे एका मुठभेंडीत त्यांनी उत्तर दिले. समोरून गोळीशाही सुरू झाली. त्याने गोळी झाडली आणि पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळी चलवली. मोठ्या भावाला शैलेंद्र गुडघ्यावर 2 गोळ्या लागल्या आणि लहान भाऊला 1 गोळी लागली असे म्हणत पोलिसांनी त्यांना अटक केली. चौकशीत काही विचित्र गोष्टी समोर आल्या, ज्यामुळे आसपासचे लोक अजूनही तितके समाधानी नाहीत. कारण ज्याबद्दल माहिती आली ती अशी, शहाजेबच्या वडिलांची हार्डवेअर दुकान आहे आणि शैलेंद्रच्या दुकानाच्याही जवळ एक हार्डवेअरची दुकान आहे. दुकानांमुळे स्पर्धा होती. ग्राहक तिथे जास्त आणि इतरांच्या दुकानावर कमी. अशा स्पर्धेमुळे तणाव होता. व्यापारातील स्पर्धा, जमीन विवाद असे तंटे देखील होते. पण लोकांना आश्चर्य वाटत होते की दुकानासाठी इतकी दृष्टीचंदा दुश्मनी का, आणि तीही एका 7 वर्षाच्या बालकावर. आधी त्या मुलाला मेळ्यात नेऊन घरी घेऊन जाऊन त्याची हत्या केली गेली. नंतर हत्येच्या वेळी पकड होईल ही भीती वाटल्यावर मृतदेह प्रथम घरातच ठेवला गेला. नंतर बाहेर जाऊन शेजाऱ्यांना विचारत तो शांतपणे वागत होता, कोणाला शंका न येईल म्हणून. पण नंतर त्याला वाटलं की कदाचित पकडले जाईल, कारण लोकांनी पोलीसमध्ये तक्रार केली होती. मग त्याने कुटुंबियांच्या मदतीने मृतदेह बोरीत भरला आणि नंतर फेकताना 4 फूटची गल्ला पार करू शकला नाही. बोरी गेटच्या वर तारांवर अडकून राहिली. ही बातमी वृत्तपत्रांद्वारे फैलल्यावर लोक विश्वास ठेवू शकले नाहीत की अशा कारणाने, अशा वेदनादायक पद्धतीने एका 7 वर्षाच्या बालकाने जीव गमावला. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. मी ही संपूर्ण घटना तुमच्या समोर मांडण्याचा हेतू कोणाच्याही मन दुखावण्याचा नाही, तर हे तुम्हाला जागरूक करण्यासाठी आहे. सावध रहा, आपल्या काळजी घ्या, सुरक्षित रहा. जय हिंद, जय भारत.